नमस्कार मित्रांनो, मी आपला जाधव बसराम जाधव मॅथ आणि जी की या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो. मागील व्हिडिओत आपण एस-एस-डी-टी बद्दल माहिती पाहिली होती. कसा पेपर असतो, किती मार्काला असतो, कोणते कोणते विषय असतात आणि त्या विषयाला कसा वेळ द्यायचा, काय वेळ द्यायचा. तर आज आपण बघणार आहोत गणित या विषयाची संपूर्ण अभ्यासक्रम आणि काय कोणते टॉपिक आहे, किती टॉपिक आहे, किती तास अभ्यास करावा आणि काय बघावं, काय करावं, काय नाही करावं हे सगळं बघणार आहोत. तरी मागील व्हिडिओत मी सांगितलं होतं, की 4 विषय असतात, बरोबर? आपण काय-काय बघणार आहोत? गणिताचा पूर्ण अभ्यासक्रम बघणार आहोत. नंतर बघणार आहोत एक आपण त्यावेळेसच सांगितलं होतं, की एक बॅच घेऊ लक्ष्य फौजी आणि तुम्ही व्हिडिओ शेअर केल्याबद्दल धन्यवाद. त्या व्हिडिओला जवळपास 4,000 व्ह्यू आलेले, 4,000 प्लस व्ह्यू आले. त्यामुळे तुमचाही धन्यवाद. आणि आपण त्याच्यामुळंच लक्ष्य फौजीची एक बॅच सांगतो आणि प्रत्येक असे 10, 15, 20 टॉपिक आहे. तेवढे टॉपिक करून आपल्याला कसे 18 मार्क मिळेल याची आपण 18 क्वेश्चन अटेम्प्ट करू. म्हणजे 36, 35, 36 आपल्याला मार्क मिळाले पाहिजे. आता हे सांगायच्या पहिले मी बाकीच्या विषयाचंही सांगून देतो. आपल्याला माहिती आहे जी-के. जी-के हे 40 मार्काला येतं. 40 पैकी 30 मार्क जर घ्यायचे असेल तर फक्त लुसेंट करायचं. बस दुसरं काहीच करायचं नाही. लुसेंट 6 वेळेस वाचायचं. 3 महिन्यात, एका महिन्यात 1 वेळेस वाचायचं. एका महिन्यात 1 वेळेस वाचायचं. दुसऱ्या महिन्यात 2 वेळेस वाचायचं. तिसऱ्या महिन्यात 3 वेळेस वाचायचं. तर तुमचे 15 क्वेश्चन म्हणजे 30 मार्क पक्के. राहिले विषय 30, राहिले बाकीचे 3 विषय असतात. 3 विषयात 17, 17, 17, 34, 17 तरी 51 क्वेश्चन. 51 क्वेश्चन पैकी 100 मार्क 100 मार्क 51 क्वेश्चन म्हणजे 100 मार्क पक्के. 130 मार्क तुमचे काय होतात? पक्के होतात. मग तुम्हाला सांगितलंय व्याकरणचा एवढं टेन्शन घ्यायचं नाही. व्याकरण शेवटच्या एका महिन्याला बघून घेऊ. ही बॅच कंप्लीट झाल्यावर व्याकरण काही नाही. 5 दिवसात तुम्ही व्याकरणला 20 पैकी 18-17 क्वेश्चन आरामशीर करू शकतात. मग राहिला विषय जी-केच, राहिला विषय रिझनिंगचा म्हणजे बुद्धिमत्ताचा. तुम्हाला सांगितलं बुद्धिमत्ताला एक बुक सांगितलं मी किरण पब्लिकेशनचं. किरण 400-450 रुपयाला बुक येतं किरण पब्लिकेशनचं. ते बुक करायचं. बस तेवढं बुक करायचं. जो जो विषय म्हणजे जो टॉपिक आपल्याला अवघड वाटला त्याचे 20-30 मिनिटाचा व्हिडिओ बघायचा YouTubeवर. तेवढा टॉपिक करायचा. त्यातलेच प्रश्न लावायचे. दररोज किती प्रश्न लावायचे? 50. जर तुम्ही 3 महिने 50 प्रश्न लावले, 20 पैकी 19 मार्क, 19 क्वेश्चन अटेम्प्ट केल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. 19, 20 पैकी 20 करू शकता. राहिला विषय गणिताचा. गणिताला तयारी. गणिताला स्ट्रक्चर वाईज अभ्यास आणि प्रत्येक टॉपिकचा कन्सेप्ट आणि शॉर्ट ट्रिक. मग ती कोण देणार? तर आपण बॅच घेतोय लक्ष्य फौजी नावाची. दर सोमवारपासून बॅच स्टार्ट करतोय. दररोज एक व्हिडिओ, एक दीड तासाचा व्हिडिओ. एका टॉपिकचे 3 एक व्हिडिओ पडतील. 3 एक दिवसात एक टॉपिक समाप्त होईल. तुम्हाला सांगितलेले आपण टेलिग्राम लिंक म्हणजे खाली देणार आहे मी. कमेंटमध्ये देणार आहे. डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम लिंक देणार आहे. त्याला जर जॉईन केला त्याच्यावर मी 7-8 प्रश्न घेणार आणि त्याच्यावर काय करणार 20, 25, 30 जेवढे प्रश्न असतील माझ्याकडे अवेलेबल, जेवढे प्रिव्हियस इयर झालेले प्रश्न आहेत सगळे काढून त्यावर टाकणार त्या टेलिग्रामवर. मग ते प्रश्न तुम्हाला मिळणार. 7-8 प्रश्न इथे सोडवून दाखवणार. त्या पद्धतीने तुम्ही ते सोडवले शॉर्ट ट्रिकनं, तुमचं गणित पक्का होणार. गणितात तुम्हाला 18 क्वेश्चन गेले नाही कुठं. 20 पैकी 20 सोडवू शकता, पण 18 क्वेश्चन तर कुठेच गेले नाही. आरामशीर सोडू शकता. मग आता टॉपिक कोणते कोणते? चला आपण टॉपिक बघू कोणते कोणते. टॉपिक काही नाही, 20 टॉपिक आहे. फक्त 20 टॉपिक करायचे. 20 टॉपिक जवळपास 60 दिवसात पूर्ण होतात आणि 1 महिना रिव्हिजन. एवढं केलं म्हणजे 20 पैकी 18 मार्क कुठे गेलेले? मग टॉपिक कोणते कोणते? पहिलं टॉपिक नंबर सिस्टम. कोणता आहे? नंबर सिस्टम. नंबर सिस्टम पहिला टॉपिक कोणता आहे? नंबर सिस्टम म्हणजे संख्या पद्धती. याचे जवळपास टॉपिक सगळ्यात हे पहिले काय घेतलं? कोणी हे पहिले घेतलंय? युट्यूबवर तर कोणी घेत नाही पहिले, कारण सोपे सोपे टॉपिक आहे. त्यामुळे पोराला इंटरेस्टिंग पाहिजे तसं नाही. तुम्ही जर नंबर सिस्टम एकदा करायला असले तर बाकीचे सगळे चॅप्टरचे कॉन्सेप्ट तुम्हाला समजेल, कारण नंबर सिस्टम मध्ये कॉन्सेप्ट जास्त आहे. त्याची जवळपास 5 व्हिडिओ होतील. किती व्हिडिओ होतील? 5. दुसरा टॉपिक आहे. दुसरा टॉपिक मी लिहून घेतला एलसीएम एससीएम. एलसीएम अँड एससीएम म्हणजे लसावी आणि मसावी. मराठीत सांगून मराठीतच सांगणार आहे. आपण मराठीतच बॅच घेणार आहोत. काही विषय नाही त्याचा, प्रश्न मराठीतच घेणार. एलसीएम एससीएम याची जवळपास 3 लेक्चर. 3 लेक्चर मध्ये हा टॉपिक पूर्ण संपेल. 3 लेक्चर 3 तासाचा व्हिडिओ टाकेल मी. 3 लेक्चर मध्ये पूर्ण टॉपिक संपवणार आणि पूर्ण क्वेश्चन देणार. प्रिव्हियस 1999 पासून तर 2024 पर्यंत 23 पर्यंत जेवढे प्रश्न आले तेवढे प्रश्न तुम्हाला टेलिग्रामवर मी पाठवणार. पण तुम्ही टेलिग्रामला जॉईन करा. खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक राहील आणि कमेंट मध्ये पण मी लिंक पिन करून देईन टेलिग्रामची. त्याला जॉईन करायला विसरू नका. आणि तुम्ही मागचा व्हिडिओ जर बघितलाच असेल तर तुम्हाला त्यावेळेस ही टेलिग्राम लिंक दिली होती. ज्यांनी जॉईन केलं त्यांना तर चांगलंच आहे, पण ज्यांनी नसेल जॉईन केलं त्यांनी करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि शेअर करा. कारण तुम्हाला वाटत असेल असं तसं काही नाही. मी 10वीला गणित शिकवतो, 10वीला ट्युशन घेतो ऑफलाईन. हे 10वीच्या गणितापेक्षा एकदम सोपं आहे. एलसीएम कितवीला आहे? 7वीला आहे.
नंबर सिस्टम किती वेळा आहे? 8वी 7वी 8वीच्या खालचा नंबर सिस्टम आहे, तर खालचा 7वीला आहे चॅप्टर, जवळपास 6वी का 7वीला चॅप्टर, बस तिथे लोक येतात. 80% पोर्शन तुम्हाला 7वी 8वीच्या आजचा येतो आणि 20% राहिलेला पोर्शन 9वी आणि 10वीचा येतो, बस. इतकं सोपं आहे. मी तर 10वीचं शिकवतो, याला तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ सांगायला सीजीएलचा अभ्यास करतो, हे तर काहीच नाही. तर तुम्हालाही एवढा अभ्यास केल्यावर 18 क्वेश्चन कुठे गेले नाही. चला आपण व्हिडिओला पूर्ण टॉपिक सांगून देतो तुम्हाला. तिसरा टॉपिक, हे टॉपिक लिहूनही घ्या, तुम्हाला लक्षात राहील की आपल्याला अभ्यास याच्या बाहेरचा अभ्यास करायचा नाही, एक्स्ट्रा ज्ञान नाही घ्यायचं. आपल्याला मार्क पाहिजे, आपल्याला वरती पाहिजे, आपलं काय लक्ष काय आपलं वरतीच आहे. त्यामुळं जास्त अभ्यास नाही, बेसिक 20 चॅप्टर आहे तेवढे करायचे आणि वरती बस. तिसरा चॅप्टर आहे जवळपास सिम्प्लिफिकेशन, म्हणजे सरळीकरण. मराठीत लिहितो हे चुकलं ना, सरळीकरण. मराठी लिहायची सवय कमी. सरळीकरण सांगायला पाहिजे तुम्ही चुकलं. सरळीकरण असं असतं सरळीकरण. याची जवळपास सरळीकरणाची जवळपास म्हणजे तुम्हाला सांगतो, याचा एक ते दोन प्रश्न पडता येते, याचे ते 2 प्रश्न पडत्या, एलसीएमचे बी 1 प्रश्न 2 प्रश्न, म्हणजे मी प्रिव्हियस इयर प्रश्नपत्रिका पाहिले आहे म्हणून सांगतो 1 ते 2 पडत्या. सरळीकरणाचे त्याचेही एक किंवा 2 प्रश्न पडत्या, 1 किंवा 2 प्रश्न पडत्या. आणि आपण हे सरळीकरण थोडं छोटं आहे म्हणून त्या 3 लेक्चर मध्ये संपवून टाकू. हे प्रत्येक वेळेस नोट्स मध्ये लिहून घ्या, म्हणजे खराब दिसतंय नंतर लिहायला, जेव्हा व्हिडिओ चालू लिहून घ्या, व्हिडिओ स्टॉप करून लिहून घ्यायचं, म्हणजे तुम्हाला नंतर का प्रॉब्लेम येणार नाही. चौथा चॅप्टर एव्हरेज, या सिक्वेन्स आपण घेणार आहे, कारण ही सिक्वेन्स इम्पॉर्टंट आहे. नंबर सिस्टम इम्पॉर्टंट, नंबर सिस्टम केला की एलसीएम समजतं, सरळीकरण करायलाही सोपं जातं. आता पुढचा चॅप्टर एव्हरेज म्हणजे काय? एव्हरेज म्हणजे काय? एव्हरेज म्हणजे एव्हरेजेस, अवसाद. एव्हरेज म्हणजे अवसर. ह्यो चॅप्टरला जवळपास 2 ते 3 प्रश्न पडतात, म्हणजे जवळपास हा चॅप्टर थोडा जास्त महत्वाचा आहे. हा चॅप्टर महत्वाचा काय? कारण 2 आणि 3 जर प्रश्न पडले म्हणजे जवळपास 6 मार्काचे प्रश्न पडतात, बरोबर. या चॅप्टरला जास्त घ्यावं लागेल की नाही? जास्त घ्यावं लागेल. या चॅप्टरचे जवळपास 5 व्हिडिओ घेऊ आपण. 5 किती झाले? हे 5, हे 3, हे 3 आणि हे 5, एवढे लेक्चर आपले झालेले 4. नंबर 5चा चॅप्टर आहे जवळपास रेशो आणि प्रोपोर्शन. म्हणजे काय? रेशो आणि प्रोपोर्शन म्हणजे काय? गुणांतर आणि गुणांतरस, रेशो अँड प्रोपोर्शन. 5वा चॅप्टर आहे रेशो अँड प्रोपोर्शन. रेशो अँड प्रोपोर्शन. आणि 6वा चॅप्टर, ह्या चॅप्टरचे जवळपास आपण किती लेक्चर घेणार आहोत? 3 लेक्चर घेणार आहोत. सध्या मी एवढं नोट्स एवढं खास काढलं नाही, तुम्ही थोडं समजून घ्या. 6 चॅप्टर 5 चॅप्टर झाले, एवढे 5 चॅप्टर लिहून घ्या. आणि 6वा लिहून घ्या पर्सेंटेज, म्हणजे काय? प्रतिशतता, पर्सेंटेज. याचे 3 लेक्चर घेणार आहोत, म्हणजे हे किती झाले? 3 लेक्चर झाले. किती? 5 चॅप्टरचे 3 लेक्चर घेणार आहोत. पर्सेंटेज इथं काय आहे? रेशो आणि प्रोपोर्शन. ह्याचे सुद्धा 2 आणि 3 प्रश्न येतात, म्हणजे जवळपास 6 मार्काला. हे बी इम्पॉर्टंट आहे. रेशो आणि प्रोपोर्शन बी इम्पॉर्टंट आहे, पर्सेंटेज बी इम्पॉर्टंट आहे. याचे 2 किंवा 3 प्रश्न येतात, म्हणजे 6 मार्काला येतात. पण म्हणून याचे एक्स्ट्रा आपण काय करू? क्लासेस घेऊ. पर्सेंटेज जवळपास 5 क्लासेस घेऊ. किती क्लासेस घेऊ? 5 क्लासेस घेऊ. म्हणजे ह्या 6 याचे किती क्लासेस होईल? 5 आणि 3 8 आणि 3 11, 11 5 16, 16 आणि 3 19, 19 5 24 24 क्लासेस फक्त याचे होणार. टोटल जवळपास 60 क्लासेस घ्यावाच लागेल आपल्याला. तेवढे 60 क्लासेस केले आणि 1 महिना प्रॅक्टिस केला, तुम्हाला 18 19 20 पैकी 20 बी क्वेश्चन अटेम्प्ट करायला कोणी पाहिजे. पण तुम्हाला जेवढे शिकवले तेवढे प्रश्न नाही, तुम्हाला जे टेलिग्रामला टाकले तेवढे सगळे प्रश्न सोडवून बघायचे. नाही जमलं, मी स्पेशल माझा टेलिग्राम ग्रुप बनवू आपण, त्या ग्रुपवर जे क्वेश्चन जमला त्याचा स्क्रीनशॉट टाकून पाठवायचा, लगेच ते दुसऱ्या दिवशी आपण तो क्वेश्चन घ्यायचो ज्याने टाकला त्याच्यासाठी. आणि हे 6 चॅप्टर आहे. पुढं अजून टोटल मी 20 चॅप्टर, म्हणजे 20 टॉपिक असे चॅप्टर, म्हणजे सगळे मिक्स असतात. 20 चॅप्टर असे, किती झाले होते? 24 झाले होते, लक्षात ठेवा, आपण लिहून घेऊ. असे 20 चॅप्टर असे टॉपिक असे की तेच येतात, दुसरं काहीच येत नाही. त्या 20 पैकी काहीच येत नाही. तेवढं 2 महिने केलं, त्याच्या बाहेरचं काहीच येत नाही. एकही प्रश्न बाहेरचा पडत नाही, डायरेक्ट एकही प्रश्न बाहेरचा पडत नाही. मी स्वतः म्हणजे 2-3 एक्झाम दिलेल्या आहे, 2-3 एक्झामची तयारी करून 2-3 एक्झाम काढलेल्या आहे. जीडी तर काढलेलीच आहे, तुम्हाला सांगितलं मागील व्हिडिओमध्ये. 7वा टॉपिक आहे पाईप अँड क्रिस्टल. काय
नळ आणि टाकी, पाईप अँड क्रिस्टल, नळ आणि टाकी, बरोबर. हा प्रश्न एका याच्यात संपून जातो, एका लेक्चर मध्ये संपून जातो. बस एक लेक्चर का, छोटासा एक छोटीशी कन्सेप्ट आहे, एका लेक्चर मध्ये तेवढा संपून जाईल नळ आणि टाकी, बरोबर आहे. याला मध्येच घेतला आपण. याच्या बरोबर पाईप अँड क्रिस्टल बरोबर अजून एक चॅप्टर येतो 8 नंबरचा. घेऊ पहिले घेऊ, याला आपण 8 नंबर देऊ आणि याला 7 नंबर देऊ. एका एका घंट्याचे आहे हे, म्हणजे टाइम स्पीड. टाइम स्पीड नाही, याला आपण 7 नंबरच राहू देऊ आणि 8व्यावर घेऊ आपण नळ आणि टाकी घेतलं, याच्या सारखाच आहे बोट अँड स्ट्रीम, म्हणजे सारखेच आहे. याचाही एक लेक्चर, बोट अँड स्ट्रीमचे 2 लेक्चर घेऊ, कारण हे सोपं आहे. याचे 2 लेक्चर घेण्याचं कारण असं आहे की थोडे कन्फ्युजिंग प्रश्न, थोडे टफ वाटन तुम्हाला, त्यामुळे याचे 2 लेक्चर घेऊ. बोट अँड स्ट्रीम म्हणजे काय, नाव आणि धारा. बोट अँड स्ट्रीम म्हणजे काय, नाव आणि धारा. याचा एकच प्रश्न पडतो, याचा एकच प्रश्न पडतो. याचे एक चॅप्टर, म्हणजे टोटल चॅप्टर किती झाले, 8 टॉपिक झाले आणि 26 चॅप्टर मध्ये 8 टॉपिक होईल. पुढचा चॅप्टर घेऊ आपण प्रॉफिट अँड लॉस. नाव आधी प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस म्हणजे नफा तोटा, म्हणजे नफा तोटा हा चॅप्टर महत्वाचा आहे. नफा तोटा 2 किंवा 3 प्रश्न पडतात, म्हणजे 6 मार्काला पडतात. याचे लेक्चर जास्त घ्यावं लागेल. याचे जवळपास आपण 7 लेक्चर घेऊ. किती लेक्चर घेऊ, 7. हे चॅप्टर कसा आहे, मोठा आहे. हे 7 लेक्चर घेऊ. याचे किती लेक्चर घेऊ, 7. हा चॅप्टर मोठा आहे, 6 मार्काचा आहे, म्हणजे 7 लेक्चर. आपण 1 घंटा दिला म्हणजे 1 मार्क आपल्याला काय होतो, आरामशीर मिळाला पाहिजे. आता 10 नंबरचा आहे, 10 नंबरचा डिस्काउंट म्हणजे काय, डिस्काउंट म्हणजे काय, बट्टा डिस्काउंट. मराठीत काय म्हणतात त्याला, काय म्हणतात, सूट. किती सूट दिली, सूट. मी हिंदीतून केलेलं आहे, तरी मग मराठीतून तुम्हाला मराठीत सांगाय माझं आहे ध्येय की महाराष्ट्रातील जास्तीत जास्त फौजीमध्ये पोरं गेले पाहिजे. महाराष्ट्रात म्हणजे महाराष्ट्राचा कट ऑफ इतका कमी लागतो, तिकडे यूपी बिहार एवढा कट ऑफ लागतो हाय, कारण ते पोरं लय अभ्यास करतात. महाराष्ट्रातले पोरं अभ्यास करत, कारण त्याला हिंदी समजत नाही, हिंदी समजत नाही, म्हणून त्यांच्यासाठीच एवढं सगळं मराठीत चालू आहे, कळलं. चला मग सूट हा चॅप्टर, डिस्काउंट, याचेही 2 आणि 3 प्रश्न येतात, म्हणजे याचे लेक्चर काय करावं लागेल आपल्याला, जास्त लेक्चर घ्यावं लागेल. याचे किती लेक्चर घ्यावं, तरी 3 लेक्चर मध्ये आपण हे संपवून टाकू. 3 लेक्चर मध्ये, कारण सूट प्रॉपर्टी अँड लॉसचे प्रकार भरपूर, टाईप भरपूर आहे, मग त्याच्यामुळे काय करणार आपण, लेक्चर थोडे जास्त घेणार. तर सगळे टाईप आले पाहिजे, सगळा कन्सेप्ट आले पाहिजे, त्याचे शॉर्ट ट्रिक सुद्धा आली पाहिजे, म्हणून त्याचे काय करणार आपण, जास्त लेक्चर घेणार. पुढं 11 नंबरचा चॅप्टर आहे इंटरेस्ट, व्याज अँड चक्रवृद्धी व्याज. याचे आपल्याला लेक्चर जास्त घ्यावं लागेल, कारण 2 चॅप्टर मिक्स मध्ये याची जवळपास, याचे 2 आणि 3 दोन्ही व्याज 2-3 प्रश्न पडतात, म्हणजे 6 मार्काला पडतात, म्हणून याची 4 लेक्चर घ्यावं लागेल आपल्याला. किती लेक्चर घ्यावं लागेल, 4 लेक्चर घ्यावं लागेल, बरोबर आहे. 12 नंबरचा थोडं फास्ट घेतो, व्हिडिओ मोठा होत चाललेला आहे. तुम्हाला हे चॅप्टर लिहून घ्यायचे, मी जे चॅप्टर लिहिले आहे तुमच्या पद्धतीने लिहून घ्यायचे. किती चॅप्टर आपल्याला कळायला पाहिजे, किती चॅप्टर आहे, एवढाच अभ्यास करायचा, याच्या बाहेरचा अभ्यास करायचा नाही. तसं तुम्ही युट्यूबवर टाकून लिहून जातं की एवढं चॅप्टर आहे, 1 मिनिटाचा व्हिडिओ. हे मी चॅप्टरचे किती लेक्चर घेणार, किती तासात संपवणार हे पण सांगतोय, म्हणून हे व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे. पुढे 12 नंबरचा चॅप्टर येईल. 12 नंबरचा टाईप आपण घेतला नाही ना, टाइम अँड डिस्टन्स, वेळ आणि अंतर. या चॅप्टरचं नाव वेळ आणि अंतर, आणि याला 1 लेक्चर मध्ये संपूर्ण छोटा आहे, आणि 13 नंबरचा भी छोटा आहे. इथून पुढे सगळे छोटे छोटे. हे पहिले लेक्चर थोडे मोठे कन्सेप्ट क्लिअर झाले, बेसिक क्लिअर झालं की हे जे चॅप्टर आहे बाकीचे. टाइम स्पीड नंतर कोणता येईल, टाइम स्पीड. 15 पण टॉपिक होत नाही, मला वाटलं 20 पूर्ण 20 काय एवढं नाही, 15 पण होत नाही. नंतर बस 12, एवढे 12 चॅप्टर केले, तुमचा 80%. याचा किती, 4 घेतले, याचे 1 घेतले, म्हणजे 25, 26, 26 आणि 7 किती होत्या, 26 आणि 7 किती होत्या पटकन, 26 आणि 7 33 आणि 3 36 आणि 4 40 आणि 1 41.
41 लेक्चर होईल. बरोबर. हे 41 लेक्चर जर केले तुम्ही 41 लेक्चर तर 80% तुमचा सिलेबस संपतो, इथंच संपतो. काय होतो? 80% सिलेबस इथं संपतो. बस 41 दिवस केलं एवढं 80% सिलेबस. 80% म्हणजे 20 चे 80% किती होतात? हे पुसतोय 41. 20 चे 80% किती सांगा बरं. पर्सेंटेज टक्केवारी चॅप्टर मधला तुम्हाला यायला पाहिजे. 20 चे 80% किती होतात? 20 चे 80% किती होतात? कसं काढतात? 20 चे 80%? 20 चे 80% किती होतात असं काढतात. शून्य काटला, हा शून्य काटला, हा शून्य काटला. बरोबर. बेचूक 8. पंचचोक 100. 20 चे 80% 25 कसे होईल? 20 चे 80% 25 कसे होईल? 20 चे 80% किती होतात? 20 चे 80% किती होतात? बघा माझा येत सराव मोडला तर मलाही 8 दुने 16%. 20 चे 80% 16%. बरोबर. बरोबर का? म्हणजे 16% म्हणजे 16. बरोबर. 16 क्वेश्चन 41 लेक्चर मध्ये 16 क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट करता. इतके सोपे अटेम्प्ट एकही अटेम्प्ट होणार नाही 41 दिवसात. 41 दिवस म्हणजे 1.25 महिन्यात तुम्ही 16 क्वेश्चन अटेम्प्ट करण्याच्या लायकीचे होणार. डायरेक्ट लायकीचे 16 क्वेश्चन तसे सोडवणार तुम्ही. राहिला विषय आता बाकीचं काय त्याला फक्त ऍडव्हान्स मॅथ जास्त महत्वाचं नाहीये. पण 20% असल्यामुळे काय म्हणतात ऍडव्हान्स मॅथ. याचे लेक्चर पण कमी घेणार आपण कारण 20% जास्त भर द्यायचा नाही. भर द्यायचा अल्जेब्रा. पहिला चॅप्टर अल्जेब्रा म्हणजे बीजगणित याचा एखादा प्रश्न बघतो बस. तरी आपण याचे 4 चॅप्टर घेणार आहोत कारण कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. आपला एकही मार्क सुटता कामा नाही. याचे काय करणार आपण? याचे काय करणार आहे? इथे 41 लेक्चर झाले टोटल. याचे 4 लेक्चर घेणार आहे. एकाच प्रश्न म्हणून 4 लेक्चर घेणार आहे. तुमचं पाहायचं नाही पाहायचं तर तुमचं. कारण 1 मार्कही सोडायचा नाही आपल्याला. काय करायचं नाही? 1 मार्कही सोडायचा नाही. बरोबर. आणि राहिला विषय बीजगणित झाल्यावर हे 13 नंबरचा हे ते ऍडव्हान्स मध्ये पहिला, ऍडव्हान्स मध्ये दुसऱ्या नंबरचा अल्जेब्रा. बीजगणित झाल्यावर त्रिकोणमिती. काय? त्रिकोणमिती सगळ्यांच्या डोक्याच्या वर केली तरी काही हरकत नाही, नाही केली तरी हरकत नाही कारण एकच प्रश्न पडतो आणि त्रिकोणमिती थोडी मोठी आहे म्हणून याचे 3 लेक्चर घेऊ आपण. 3 लेक्चर घेऊ कारण तुम्हाला मागून वाटलं तर करायचं, नाही वाटलं तर 1 मार्क जर तुम्हाला वाटलं जाऊ द्या करायचं. पण मला वाटतं तुम्ही करावं. एकही मार्क सुटला पाहिजे अशी तयारी ठेवायची. आणि शेवटचा महत्वाचा आहे मेन्शुरेशन. याचे आपल्याला लेक्चरही जास्त घ्यावं लागेल कारण म्हणजे काय? क्षेत्रफळ. मेन्शुरेशन म्हणजे काय? क्षेत्रमिती. काय? क्षेत्रमिती संपूर्ण 2D 3D सगळं. मग 2D चे 2 आणि याचे 2 किती लेक्चर घेऊन 4 किती 4 किती 45 45 किती होतात 48 52 लेक्चर मध्ये आपण काय करू 52 दिवसात 8 दिवस सुट्ट्या म्हणजे असे 60 दिवसाची प्लॅनिंग आहे. सोमवारपासून लेक्चर सुरू करू. नाव राहील लक्ष्य टार्गेट. लक्ष्य काय राहील? नाव राहील लक्ष्य फौजी. या नावाने आपण काय करू गणिताला सुरुवात करू. आणि तुम्हाला सांगतो 52 घंट्याची व्हिडिओ पूर्ण गणित कम्प्लीट करू. आणि तुम्हाला घरी दिलेली प्रॅक्टिस तुम्हाला सांगितलं 1 घंटा व्हिडिओ बघायचा. मागच्या व्हिडिओत सांगितलं 1 घंटा व्हिडिओ बघायचा 2 घंटे प्रॅक्टिस करायची. एवढं केलं 3 घंटे गणिताला दिले. तुम्हाला जीडी मध्ये सगळ्यात अवघड मला माहिती गणितच जातं. गणितात तुम्हाला सांगितलंय 15 क्वेश्चन कुठे गेले का जीकेचे हे पुसतो. परत एकदा सांगून देतो तुम्हाला. जीकेला लुसेंट करायचं. काय करायचं? लुसेंट 6 वेळेस लुसेंट केले. 6 वेळेस लुसेंट केलं. बस कोणाचा काही व्हिडिओ बघत हिरायचं नाही. काय नाही जीकेचं अशी ट्रिक तशी ट्रिक काय करायचं नाही. लुसेंटला फक्त 6 वेळेस वाचायचं. पहिल्या आता इथून पुढे एका महिन्यात काय करायचं 1 वेळेस वाचायचं. दुसऱ्या महिन्यात 2 वेळेस वाचायचं. तिसऱ्या महिन्यात 3 वेळेस वाचायचं. 6 वेळेस वाचलं तुमचे 15 क्वेश्चन कुठे गेले. राहिलं रिझनिंगचं पुस्तक सांगितलं तुम्हाला किरण पुस्तक. याला लुसेंट 15 क्वेश्चन कुठे गेले.
किरण केलं तुम्ही, किरण दररोज किती क्वेश्चन, 50 क्वेश्चन प्रत्येक टॉपिकचे. जो टॉपिक पडला त्याचं 30 मिनिटाचा व्हिडिओ पाहिजे, 50 क्वेश्चन सोडवायचे त्याचे. दररोज किती क्वेश्चन, पहिले 2 महिने 50 क्वेश्चन सोडवायचे प्रत्येक वेगवेगळ्या टॉपिकची. टॉपिक आहे ना 20 टॉपिक नाही, 2 वेळेस रिपीट करायचा. नंतर मिसलेनियस सोडवायचे सगळ्याचे 50. मिसलेनियस म्हणजे मिक्स कसं सोडवायचं पुढे सांगेल. पुढे ज्यावेळेस बॅच लाईक आपण किती मोठं झालं तुम्हाला नंतर परत एकदा सांगेल की याचं काय करायचं. याची तुम्हाला किती 20 पैकी 20च प्रश्न कुठे गेले नाही. किरण केलं तुम्ही, किरणचे क्वेश्चन लावले 20 पैकी 20 क्वेश्चन सोडवशील तुम्ही आरामशीर. सीजन लेवलचं हे पुस्तक सीजन लेवलचं आहे. तुम्हाला वाटतं अवघड आहे, बुद्धिमत्ता अवघड नसते, बुद्धिमत्ता सोपी असते. हे काय झालं, हे जीके साठी झालं, हे बुद्धिमत्तासाठी झालं. शॉर्ट मध्ये तो व्हिडिओ आपल्याला जास्त लंबाने जाऊ द्यायचा आहे. राहिला विषय काय राहिला, जीके झाला, बुद्धिमत्ता झाला, व्याकरण. व्याकरणचा काय विषय, व्याकरण तुम्हाला व्याकरण ना सांगितलं मी पीडीएफ देईन, 30-35 पेजेस पीडीएफ देईन. शेवटच्या 1 महिना राहिला की पीडीएफ देऊन टाकेल. तेवढी पीडीएफ 5-6 दिवस करायची. व्याकरणमध्ये 18 मार्क पुढे गेले नाही, 2 सोडून दिले आपण, देवाला दिले, काय विषय नाही. 18 पुढे गेले नाही. राहिला विषय गणित. गणिताला तुम्हाला प्रॅक्टिस लागेलच, तुम्हाला कॉन्सेप्ट आणि शॉर्ट ट्रिक लागेल ती सांगायला मी तयार आहे इथं. गणितात तुम्हाला 18 क्वेश्चन म्हटले, 36 किती होतात, 36 56 10 66 5 71 क्वेश्चन मार्क्स. 71 चे 140, आपल्याला 140 ची गरज पण नाही, आपल्याला 130च मार्क लागतात. 120 प्लस टार्गेट, आपलं टार्गेट 120 प्लस असेल. आपल्याला जी म्हणलं ती पोस्ट पाहिजे असेल तर 120च टार्गेट घ्यायची, जी म्हणलं ती पोस्ट भेटेल. पण आपण काय करू, 130चं टार्गेट बस. 15 20 30 18 बास. किती 71 होतात. 71 दोन्ही 142 होतात. 142 मार्क नाही घेत आपण, किती 130 प्लसचं टार्गेट. का 130 प्लसचं टार्गेट, आपल्याला जर म्हणलं सीआयएसएफ पाहिजे, सीआयएसएफ भेटली पाहिजे. सगळ्या गोष्ट जी म्हणलं बीएसएफ म्हणलं तर बीएसएफ भेटली पाहिजे. बॉर्डर सिक्युरिटी पोस्ट म्हणून बॉर्डर सिक्युरिटी. आसाम रायफल म्हणलं तर आसाम रायफल भेटेल. मार्क कशाला घ्यायचे, आपल्याला 30 पोस्ट भेटेल. पोस्ट मार्कावर डिपेंड राहते. पण तुम्हाला माहिती कटा 100 110 जाणार. पण आपल्याला पोस्ट काय पाहिजे, आपल्या मनासारखी पाहिजे. तर मार्क किती पाहिजे, त्याच्यासाठी काय पाहिजे, अशी तयारी पाहिजे. बरोबर आहे. हो गणिताचा स्पेशल 12 ते ॲडव्हान्स म्हणजे 3 असे 15 टॉपिक. 15 टॉपिक 60 दिवसात तुम्हाला पूर्ण समजून सांगतो. व्हिडिओ खूप मोठा होतोय, एवढं करा तुम्हाला. म्हणजे मी एवढं म्हणतोय ना, 130 प्लस मार्क कुठे गेले नाही. तुम्ही 130 मार्क घेतले, तुम्ही सीआयएसएफ म्हणा काय म्हणा. मला माहिती तुमचं ग्राउंड चांगलं आहे, तुम्हाला जीके बी वाचायला काही अवघड जाणार नाही. जीकेला तुम्ही 6 वेळेस आरामशीर वाचता, बसून वाचायचं, काही करायचं नाही, फक्त वाचायचं. लक्षात ठेवायचं नाही, वाचायचं. एका महिन्यात 1 वेळेस वाचायचं, कसं वाचायचं, 300 पेजेसचं येते. दररोज 10 पेज वाचले 30 दिवसात, 30 दिवसात 300 पेज संपले. बरोबर. राहिलं याचं दररोज 50 क्वेश्चन सोडवायचे. 2 महिने 50 क्वेश्चन सोडायचे. नंतर आपण मिसलेनियस करू. 2 वेळेस चॅप्टर त्या 20 एक चॅप्टर 60 दिवस. 2 महिने म्हणजे 60 दिवस होतात. 3 वेळेस 20 चॅप्टर 20 60 3 वेळेस प्रत्येक याचे 150 क्वेश्चन होऊन जातात. राहिला विषय व्याकरणाचं नंतर 18 पेजची पीडीएफ देणार. राहिला विषय गणिताची बॅचचं नाव काय, बॅचचं नाव विसरू नका. काय बॅचचं नाव विसरलो, लक्ष फौजी या नावाचा आपण ग्रुप पण बनवणार आहे. टेलिग्रामवर ग्रुप बनवणार आहे. त्यावर तुम्ही सांगायचं एखादा प्रश्न अडकला तर त्यावर टाकायचा, त्याचा रिप्लाय मुलंही देतील, ज्याला येतं ते. नाहीतर मी तर बसलेलोच आहे उत्तर द्यायला. लक्ष फौजी कधीपासून सुरू होणार हे बस पुसतो, हे सगळं पुसतो, क्लास सांगतो. चॅनलला सबस्क्राईब करा. एवढा व्हिडिओ पाहिला चॅनलला सबस्क्राईब करा. ज्या पोरायचं फौजीचं स्वप्न आहे, जे अग्निवीर करण्याची इच्छा नाही, किती दिवस 4 वर्ष करण्याची इच्छा नाही, फुल ड्युटी करायची इच्छा आहे, त्यासाठी सुवर्ण संधी. त्याच्यामुळं त्या मित्रांकडे व्हिडिओ पोहोचण्याचं काम करा. आणि लक्ष फौजी म्हणून माझ्या भरपूर मोठे शिक्षक आहे. ते शिक्षक आहे, त्यांनी पेपर दिलाय का कधी, काय माहिती त्यांनी पेपर दिलाय नाही दिलाय, पेपर काढलाय नाही काढलाय, आजचा काय पॅटर्न चालू आहे काय नाही चालू. मी स्वतः पेपर दिलेला आहे, माझ्याकडे स्वतः भरपूर क्वेश्चन पेपर जमा आहे, सेट जमा आहे. त्याच्यातून मी तुम्हाला क्वेश्चन देणार आहे, पूर्ण तेच क्वेश्चन देणार आहे जे 1999 पासून तर 2023 पर्यंत 24 पर्यंत पडले जीडी मध्ये, तेवढे सगळे प्रश्न देणार आहे. आणि आपली बॅच सुरुवात कधी होणार आहे, इम्पॉर्टंट गोष्ट तर इथंच राहिली बॅच सुरुवातची. तुम्ही इथलं व्हिडिओ जर पाहिला असेल तर बॅच सुरुवात आजची तारीख 21 आहे. बॅच सुरू होणार 23/09/2024 10 11 12
12 महिन्यात 23 तारखेला बॅच संपून जाईल. तिथून आपण मिसलेनियस सुरू करू. तुमची इच्छा असेल बॅचला प्रतिसाद मिळाला, पण मी पूर्ण एवढे 15 टॉपिक घेणार म्हणजे घेणार. तुम्ही पाहू ना पाहू कोणाला शेअर करू, मला वाटतं तुम्ही मित्रांना नक्की शेअर करा. तुमच्या घरात जे 18 ते 30 पर्यंत आहे, ज्याला जीडीची भरती चालती, त्यांच्यासाठी गणितच अवघड जातं. आणि गणिताची स्पेशल तयारी मी करून घेणार आहे. 23 पासून टाइम बी सांगून देतो. 5:30च्या दरम्यान व्हिडिओ यायची, 5:30 ते 6च्या दरम्यान व्हिडिओ यायची. म्हणून चॅनलला सबस्क्राईब बी करा आणि घंटी दाबा. आणि एवढं सांगून मी इथंच पूर्ण विराम घेतो. धन्यवाद.